श्री स्वामी समर्थ. तुम्हाला पण असंच वाटतं का तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत? तर आज आपण पाहूयात त्यासाठी तुम्ही काय करू शकता. स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे, वाईट आचरण करणे, खोटेपणाने वागणे. या गोष्टी स्वामी सेवा करत असताना अजिबात चालत नाहीत. अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असे म्हटले जाते. आपले विचार नेहमी सकारात्मक असावेत. काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात. असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाहीत असे म्हटले जाते. या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही. स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावेत, चांगले तेच बोलावे, सकारात्मक विचार ठेवायला हवेत. स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी, आपले नित्यकर्म करावे. कोणत्याही गोष्टी करताना ती शिस्तीने करावी. एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा. वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे. दुसऱ्याबद्दल वाईट चिंतने, दुसऱ्यावर विनाकारण जळणे, इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे, अशा गोष्टीमुळे आपले कर्म खराब होत असते. स्वामी या मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे कोणताही दोष करू नका. मन चांगले ठेवा. स्वामी सदैव साथ देतील. स्वामींवर विश्वास असला की अशक्यही शक्य होते. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात असे म्हटले जाते. स्वामींविषयी तर तारक मंत्रातही हेच सांगितले आहे की अशक्यही शक्य करतील स्वामी. मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाहीत. त्यासाठी स्वामीवर कायम विश्वास ठेवायला हवा. स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण करा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत हेही नेहमी लक्षात असू द्या. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अटळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. गरिबाला मदत करा, मोठ्यांचा मान राखा. सेवा करणे, लहान्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण बंधन निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात असे म्हटले जाते. कोणी असे कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत. आपले कर्म त्यांना समर्पित करावे. स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्यही गोष्टी शक्य करतील असा दृढ विश्वास मनामध्ये कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तुमच्यावरही स्वामींची कृपा नक्कीच असेल. तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून वागलात तर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.